14 मे 1657 किल्ले पुरंदरावर इतिहासाने सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला तो दिवस. हिंदवी स्वराज्याला मिळाला एक तेजस्वी वारस, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घरात पुत्ररत्नाचा जन्म झाला आणि स्वराज्यात आनंदाची लाट उसळली. शिवराय संभाजी महाराजांवर अपार प्रेम करत होते, कारण त्यांना आपल्या पुत्रात भविष्यातील पराक्रमी राजा दिसत होता. पण नियतीने लहान वयातच संभाजीराजांना कठोर परीक्षा सुरू केली. राजे अवघे 2 वर्षाचे असताना मातोश्री सईबाईंचं अकाली निधन झालं. त्यानंतर राजमाता जिजाऊंनी संभाजीराजांचा सांभाळ केला. जिजाऊंच्या संस्कारांनी संभाजीराजांच्या मनात स्वराज्य, धर्म, शौर्याची ज्वाला प्रज्वलित झाली आणि जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संभाजीराजे उत्कृष्ट शिक्षण मिळालं. लहान वयात त्यांनी अनेक भाषा, शास्त्र, युद्धविद्या आत्मसात केली. राजकारणातील डावपेच, गमिनी कावा आणि युद्धनीती त्यांनी भरभरून शिकून घेतली. संभाजीराजे अत्यंत तेजस्वी, देखणे, शूरवीर होते. ज्या वयात मुलं खेळण्यात रमून जातात त्या वयात संभाजीराजांनी स्वराज्याच्या भविष्याची तयारी. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत स्वराज्याचं भविष्य म्हणजे संभाजीराजांना त्यावेळी सोबत घेतलं. त्यावेळी राजे अवघे 9 वर्षाचे होते. आग्र्याच्या दरबारात त्यांनी औरंगजेबाचा गर्व, मोगलाचा डावपेच आणि शिवरायांची राजनीती जवळून पाहिली. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटकेनंतर संभाजीराजेंना सुरक्षित ठेवण्यासाठी मथुरेत ठेवण्यात आलं. स्वराज्याच्या वारसाला सुरक्षित आणण्यासाठी शिवरायांनी अफवा पसरवली की संभाजीराजेंचं वाटेमध्ये निधन झालं. आणि मग 20 नोव्हेंबर 1666 रोजी छत्रपती संभाजीराजे सुखरूप पुन्हा रायगडावर पोचले. आग्र्याहून परत येताना त्यांनी दाखवलेलं बुद्धिचातुर्य इतिहासात आज अमर आहे. संभाजी महाराज फक्त पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते उच्च कोटी विद्वान होते. अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी बुधभूषणम हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात काव्य, शास्त्र, संगीत, पुराणे, धनुर्विद्या, राजकारण आणि राज्यकारभारावर त्यांचा सखोल अभ्यास दिसतो. अनेक भाषेवर प्रभुत्व, संस्कृतचं गाढ ज्ञान, धर्मावरील निष्ठा आणि रणांगणातील अजय शौर्य या सर्व गुणांचा संगम म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती झाल्यानंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार समर्थपणे सांभाळला. शिवरायांच्या परंपरेनुसार त्यांनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली, कारण त्यांना ठाऊक होतं मजबूत स्वराज्य राहावं त्यासाठी सक्षम प्रशासन पाहिजे. रणांगणात मात्र संभाजी महाराज म्हणजे शत्रूसाठी काळ होते. मराठा साम्राज्यापेक्षा 15 पट मोठ्या मुघल सत्तेशी त्यांनी एकहाती संघर्ष केला. गमिनी काव्याचा अचूक वापर करत संभाजी महाराजांनी औरंगजेबाला पुरतं हैराण केलं. इतिहास साक्षी देतो, संभाजीराजांनी एकूण 120 युद्ध लढली आणि त्या 120 पैकी एकाही युद्धात पराभव न स्वीकारला. सरनेते हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बुऱ्हाणपूरवर धडक दिली. 3 दिवस मुघल सत्ता हादरून गेली. रामशेज किल्ल्यावर मराठ्यांनी तब्बल 5 वर्ष मुघलांना रोखून धरलं. संभाजी महाराज धर्मरक्षक. अनेक देवस्थान, मठ, संत, सत्पुरुष यांची व्यवस्था त्यांनी पूर्ववत सुरू ठेवली. संत तुकाराम महाराज यांच्या पुत्राला वर्षास्थान दिले. आणि मग आला इतिहासातील सर्वात वेदनादायी क्षण. सन 1689 गणोजी शिर्के आणि मुकरब खान यांनी संगमेश्वर येथे अचानक हल्ला केला. मराठी शूरपणे लढले, पण शत्रूचं संख्याबळ प्रचंड होतं. अखेर शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडलं. संभाजीराजे आणि कवी कलश यांनी औरंगजेबासोबत उभं केलं आणि संभाजीराजे त्यानंतर त्यांच्यावर सुरू झाले अमानुष अत्याचार, असंख्य वेदना, अमानवी छळ. पण संभाजीराजांचा निर्धार हिमालयासारखा अढळ होता. तब्बल 40 दिवस असहाय्य यातना सहन करून त्यांनी स्वराज्याशी गद्दारी केली नाही आणि औरंगजेबासमोर कधीच नतमस्तक झाले नाही. 11 मार्च 1689 स्वराज्याचा सूर्य अस्ताला गेला, पण त्यांचा त्याग, पराक्रम आणि धर्मासाठी बलिदान दिलं ते आज अमर झालेलं आहे.